गोकुळ शुगर विरोधात सलग 18 दिवस आंदोलन करणारे शेतकरी आज अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या मध्यस्थीनं एक पाऊल मागे येत आहेत. नेमकं पडद्यामागं काय काय घडलं आहे हे सर्व आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाणून घ्यायचं आहे. स्वतः ॲडव्होकेट पाटील आहेत. काय काय घडलं आहे आज दिवसभर, कारण काल जलसमाधी आंदोलन झालेलं आहे, आंदोलन तीव्र होणार असं तुमचं पवित्र होतं, मात्र अचानक माघार एक पाऊल मागं आलेलं, काय काय घडलं? नाही, आंदोलनाची आमची जी तीव्रता होती किंवा आंदोलन तीव्र करणार होतो ही भूमिका होती, त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. पण आत्ता जे आम्ही आंदोलन मागे घेतले की याच्यामध्ये सन्माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने शब्द दिला. आत्तापर्यंत आम्हाला जे लोक भेटले, आता आम्हाला जे सहानुभूतीपूर्वक भेटले, आम्ही तुमच्यासोबत आहे म्हणून सांगितले, पण या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर खात्रीलायक पैसे पडण्यासाठी कुणी भेटलं का? तर कुणीच नाही, तर हा माणूस भेटला. आणि यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश असतील किंवा त्यांच्याशी चर्चा असेल, हे खलबतं रात्रीपासून सुरू होते. रात्री उशिरापर्यंतचा बी एक आम्हाला मेसेज मिळाला होता, पण तो अधिकृत होता न होता तो विषय वेगळा. आज मला दुपारी सन्माननीय तहसीलदार साहेबांनी बोलवलं आणि मी तहसीलदार साहेब, प्रांत साहेब यांची एक प्राथमिक स्तरावरती 5 मिनिटाची चर्चा झाली आणि त्यांना मी सांगितलं की हा जो तुमचा निर्णय आहे किंवा हे जे आपली चर्चा आहे तर हे माझ्या एकट्याशी सीमित न होता आमचे जे सहकारी आहेत यांना सोबत घेतल्यानंतर मी करतो, कारण मी एकटा याला बांधील नाही. या लोकांचा विश्वास आहे माझ्यावरती, पण असं नाही की माझ्यावर विश्वास आहे म्हणून यांना मी विश्वास अंधारात ठेवून निर्णय घेणं योग्य नाही. म्हणून मी परत त्यांच्यापासून इथं आलो आणि इथं आल्यानंतर आम्ही जे 10 शेतकरी होते, आमचे अरविंदजी घोडके असतील आणि सोबत सगळ्या 10 लोकांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्रांत साहेब सुमित शिंदे होते, तहसीलदार जमदाडे साहेब होते, जिल्हाधिकारी कार्तिकेयन साहेब होते, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी होते. त्या सर्वांच्या समक्ष आमचे जे शंका होत्या त्या आम्ही हे केल्या किंवा आम्ही आंदोलन चालू ठेवतो, पैसे दिल्यानंतर उठतो, तुम्ही सोमवारची डेडलाईन ठेवतो, आम्ही सोमवारपर्यंत थांबतो. इथंपर्यंत ते त्याही गोष्टीला मान्य नव्हते. जर मग आमच्या शब्दाला किंमत काय असा विषय पण आला तिथं. मी त्यांना ही पण आठ ठेवली किंवा हे सगळे जातील, पेंडॉल काढू, ह्या चटया मॅटिंग काढू, बाकीचे सगळे घरला जातील, मी एकटा थांबतो, मला एकट्याला परवानगी द्या. ज्या दिवशी शेवटचा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होतील त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला नमस्कार करून या ठिकाणी आंदोलन मागे घेतो असं हे त्याही गोष्टीवर चर्चा झाली. त्यावेळेस जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्ट सांगितलं, आंदोलन 10 माणसं घेऊन केलं काय आणि 1 माणूस घेऊन केलं काय, एकच असतं, ते आंदोलनच असतं. तेवढी जी प्रोटेक्शन आहे ते आम्हाला प्रशासनाच्या वतीनं तुम्हाला द्यायलाच लागतं. आज ते शब्द देत आहेत, त्यांच्या बरोबरीनं मी सुद्धा तुम्हाला बांधील आहे. माझा सुद्धा शब्द आहे की तुम्हाला सोमवारपर्यंत होता होईल तेवढा आम्ही हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. त्यांनी 15 दिवसाची डेडलाईन सांगतायत, तो त्यांचा प्रश्न आहे, ते बरोबर आहे त्यांचं, कारण एखाद्या वेळेस काही तर टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो, एखादी वाढू पण शकतो, त्या पद्धतीने आम्ही दुसरं निवेदन तयार सुद्धा केलेलं आहे. म्हणजे जर यांचा शब्द नाही पाळला गेला तर आम्ही त्या निवेदनानुसार परत आम्ही याच ठिकाणी याच्यापेक्षा मोठ्या पद्धतीनं आंदोलन उभं करू एवढं. आणि ते नुसतं आंदोलन राहील, त्यावेळेसपासून अन्नत्याग आंदोलन आमचं राहील. जोपर्यंत पैसे पडत नाहीत तोपर्यंत विषयच राहणार नाही. पैसे कोण देणार? कल्याण शेट्टी, पालकमंत्री, साखर आयुक्त का कारखानदार? हा सर्वात शेवटी कारखानदारच देणार ना पैसे. कारखानदार कारखाना विकणार, मग ते कल्याण शेट्टीला विकालेत का बोत्रे पाटाला विकालेत, कुणाला द्यायला आम्हाला का देणं गेलं? कारखानदारच पैसे द्यालेत. किती दिवसाची मुदत? त्यांनी सोमवारपर्यंत एखाद दिवस आणखीन एखाद दिवस वाट पाहू, सोमवारच्या ऐवजी मंगळवार, काय फरक पडायला आहे? एखादा किती यायचे? साधारणपणे आमचे 50 कोटी यायचेत, आता 50 कोटी आले की आमचं झालं, संपला विषय. काय वाटतं, म्हणजे खात्यात वर्ग? हो, खात्यावर त्यांच्या वर्ग होणार. शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग 2800 प्रमाणे प्रति टन 2800 प्रमाणे त्यांनी पैसे देणार आहेत. तुम्ही आता बोलताना तुमच्या भाषणात देखील उल्लेख होता की वाघ जेव्हा झेप मारतो 2 पाऊल मागे यावं लागतंय, हा निर्णय योग्य वाटतंय का? हा, आमचं म्हणणं काय सर माहिती आहे का, वाघाला जरी शिकार करायची असली तर 2 पावलं पाठीमागं घेतो, झेप घेतो आणि मग काय करतो, पुढे करतो. 2 पावलं आम्ही मागं घेतलोय, कारण ते आदरणीय सरकार आहे, सरकारचे मायबाप आहेत. ते शेवटी त्यांनीच पैसे देणार ना. शेवटी कारखानदार आणि सरकार आणि दोघांनी संगनमताने बैठक लावली आज कलेक्टर साहेबांबरोबर. एखादा दिवस मागं पुढं होऊ शकतो, साधारणतः किती दिवसात लागेल? म्हणजे शेतकऱ्यांनी थोडा धीर सुद्धा धरावा असं करायला. ते तुमचं बरोबर आहे. जिल्हाधिकारी आणि आमदार साहेब यांच्या सांगण्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सोमवारी एंड पॉईंट आहे. त्यांनी सांगितलेला सोमवारी व्यवहार क्लिअर होईल, सोमवारपर्यंत जवळपास लोकांना आम्ही क्लिअरिटी देऊ. मंगळवारपासून तर सगळा विषय, मंगळवार बुधवार विषय एंड होईल असं खास घेत, पण त्यांनी स्पष्ट सांगितले 15 दिवसामध्ये विषय मी क्लिअर करतो. कारण त्यांचं बरोबर आहे, मी मगाशी सांगितले काही जर टेक्निकल प्रॉब्लेम आला तर 1-2 दिवस विषय होऊ शकतो. 1-2 शेतकऱ्याचा प्रश्न नाही, जवळजवळ 40-50 कोटी वेगवेगळ्या तालुक्यातले, वेगवेगळ्या गावातले, वेगवेगळ्या गटातले शेतकरी आहेत, ज्याची अमाऊंट वेगवेगळी आहे, एकसारखं अमाऊंट नाही. त्यामुळे त्यांचं रेकॉर्ड चेक करून प्रत्येकाला ते अमाऊंट वितरित करणार. हे बातमी बघणारे जे शेतकरी आहेत, सोलापूर नाही, धाराशिव, तुळजापूर, अणदूर,
अक्कलकोट सर्व शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी एक मेसेज आहे घोडके साहेबांचा. काय आवाहन करणार आज जे आले नाहीत त्यांना? आमचं म्हणणं एकच आहे, जे शेतकरी आले नाहीत तेही तुपाशी आणि इथं असलेलेही तुपाशी, उपाशी कुणाला राहू देणार नाही. पण ही जय विरूची जी जोडी आहे कायमपर्यंत राहणार का आंदोलन? हे कायमची जोडी राहणार आहे. आता पाटलाला लक्षात आलंय पक्ष काय देऊ शकत नाही, झेंडे उचलून लय झाले. आता या शेतकऱ्याची जी सेवा आहे, कसं तुमचं बॉन्डिंग कसं काय हो? कारण एवढं चिकट म्हणजे पाटील जे सांगते ते तुम्ही ऐकता, तुम्ही जे सांगते पाटील ऐकतात, असं काय दोघांमध्ये काय? आंदोलनामध्ये कसं आतापर्यंत आम्हाला फोडाफोडी करतो आमच्या बापाला, पण आम्हाला लक्षात आलं दोघाला की बाबा फोडाफोडी करून काय होणार नाही. शेतकऱ्याचं तुम्ही नसलं की पाटील विचारतात घोडके कुठे आहेत? आमचं म्हणणं एकच आहे, जरी कुठं असलो आता तुम्ही येईपर्यंत बाहेर सुद्धा देत नाही. आम्ही तेच सांगायला दोघांना लक्षात आलं आपल्या की शेतकऱ्याची बाइंडिंग आता तुळजापूर तालुक्यात चांगली करू आणि ज्या शेतकऱ्यावरती अन्याय होईल उसाचं बिल लगेच दानकार्ड घेऊन जाऊ. ही मैत्री तुमची नाही त्याचा विषय जिल्ह्यात दोघं जण दिसले म्हणजे कांडगं नाही मैत्री असते, विचार जुळले की मैत्री होत असते. त्यांची आमची बॉन्डिंग आहे, मैत्री जुळली आणि त्या माध्यमातून एक आहे. आणि दोघांचा जो संघर्ष आहे तो शेतकऱ्याच्या विषयासाठी आहे. मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः शेतात मातीत राबणारा माणूस आहे. भले मी वकील असलो तरी तो पेशा वेगळा आणि शेती मातीशी माझं नातं वेगळं आहे. मी अगदी माझे हात शेणामुतात रंगविलेला माणूस आहे. म्हणजे मला त्याची राग नाही लाज पण नाही. कारण शेतात राबणारा जो माणूस असतो तो शेती मातीशी इमान राखतो आणि शेतकऱ्याच्या सोबत सुद्धा इमान राखतो. कारण तिथं काय कष्ट आहे आणि त्याला काय सोसावं लागतं ते मला माहिती. 18 दिवस शेतकऱ्यांचे तर हाल झालेत, पण तुमचं देखील परिवार असेल नाही झाला, बिलकुल झाला. 18 दिवस झाले मी एकही दिवस घरी गेलेलो नाही. आज मी माझ्या घरी जातोय कारण मी यांना शब्द दिला होता की जोपर्यंत आपल्याला यश पदरात पडत नाही तोपर्यंत आपल्याला हालायचं नाही. आंदोलन तात्पुरतं स्थगित आहे. बिलकुल तात्पुरतं म्हणजे तात्पुरतं, ठाम म्हणजे ठाम. टिंग 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 केलं तरच नाही तर पुन्हा बंद येते येणार आम्ही. असं दुसरं काही नाही. आंदोलन तात्पुरतं स्थगित आहे एवढं नक्की आहे. या आंदोलन काळामध्ये आम्हाला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्यांचं मनपूर्वक आभार. एक विशेष आभार मी व्यक्त करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ अण्णा पाटील की त्या माणसानं आम्हाला पहिल्या दिवसापासून 24 तास इथं अँब्युलन्स आत्ताच्या क्षणापर्यंत उभी केली. त्यांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्या अँब्युलन्ससाठी आम्हाला 2-3 वेळेस त्याचा खूप फायदा झाला. काही जणांनी फ्रूट सगळ्यांनी सेवा केलेली आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे, देवाचं रूप म्हणजे शेतकरी आहे. मी मनसे तालुकाध्यक्ष मल्लीनाथ पाटील अक्कलकोट. जोपर्यंत आता यांनी शेतकऱ्यासाठी हो म्हणले जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना सहकार्य ऐकताना आणि भविष्यात जर त्यांनी मदत नाही केली सोमवारपर्यंत तरी आम्ही आणि परत मनसे त्यांच्या पाठीशी आहे आणि ॲम्ब्युलन्स परत इथे येईल. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत राहील. शुगर विरोधात हे 18व्या दिवसाचे जे आंदोलन आहे ते आपले ॲडव्होकेट पाटील घोडके यांना यांच्या नेतृत्वाखाली सर्व शेतकऱ्यांचा हा निर्णय आहे आणि सोमवार मंगळवारपर्यंत किंवा एखादा मागं पुढं होऊ शकतं त्या दिवशी शेतकऱ्यांना पैसे मिळाल्याचं आश्वासन आहे. सचिन कल्याण शेट्टी यांनी मध्यस्थी केलेली आहे. जर पैसे नाही मिळाले तर पुन्हा याच ठिकाणी मंडप पडणार, चटया घालणार आणि शेतकरी येणार आहे. पण तशी वेळ येणार नाही असे एक आश्वासन या शेतकऱ्यांना आहे. ती वेळ पुन्हा येऊ नये अशी देखील आम्ही प्रार्थना करतोय. कारण उन्हातानात ऊन वारा पाऊस झेलत हे शेतकरी 18 दिवस आंदोलनाला होते. सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलेला शब्द पाळावा ही एकच मागणी या शेतकऱ्यांची आहे. जवळ साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग. सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.